नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे आतली माया. या लेखातून जे विचार मी मांडणार आहे ते आवडतायत का बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अगं आदिती, तुझे ते कुर्ते आता घट्ट होत आहेत म्हणतेस ना, मग त्याच्या आतील शिवण उसव की. बरीच माया असते आत. एक टीप उसवलीस तरी ते कुर्ते बसतील तुला व्यवस्थित, आजी नातीला सांगत होती. आदिती म्हणाली, जाऊ दे गा आजी, एवढा वेळ कुणाकडे आहे ते उसवत वगैरे बसायला. आणि कालच मी छान कुर्ते बघितलेत, ते मी ऑर्डर करणार आहे. मग ते आल्यावर ठेवायला जागा तर हवी ना. नाहीतर तुम्हीच सगळे ओरडता, हिचं कपाट उघडलं की सगळे कपडे खाली पडतात म्हणून. ह्या कुर्त्यांच्या तुला काय पिशव्या बिशव्या शिवायच्या असतील तर शिव, नाहीतर देऊन टाक कोणाला तरी. नातीचं बोलणं ऐकून आजीला वाटलं मलाच मोह पडतो सगळ्याचा. ती भूतकाळात गेली. त्यावेळी तिच्याकडे मोजून 2 साड्या होत्या, एक अंगावर आणि दुसरी दांडीवर. पावसाळ्यात कपडे वाळले नाहीत किंवा भाजी आणायला गेल्यावर साडी भिजली तर ती साडी वाळेपर्यंत ठेवणीतली काठापदराची साडी नेसून बसावं लागत असे. ती ठेवणीतली साडी सुद्धा एकुलती एक, त्यामुळे जपून वापरावी लागत असे. त्या काळी वर्षातून एखाद दोनदा कपड्यांची खरेदी होत असे. मोजकेच कपडे असत. कपड्यांची खरं तर वानवाच असे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा खऱ्या. आरोग्याचे सगळे नियम धाब्यावर बसवून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण आता अन्नाचा उपयोग करत आहोत. तसंच वस्त्रांच्या बाबतीतही होत आहे. पूर्वी फाडी तिला साडी अशी एक म्हण होती. आता तर फाटायची सुद्धा वाट बघत नाही आपण. अर्थात आता साड्या फाटतही नाहीत, कारण पूर्वी बायका कॉटनच्याच साड्या नेसत असत. आता आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या असतात. शिवाय आपले घरात घालायचे कपडेही वेगळे असतात. त्यामुळे साड्यांचं आयुष्य वाढलंय. हे घरातल्या सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे. कपड्यांची खरेदी सतत चालू असते. त्यामुळे कपाटं ओसंडून वाहत आहेत. वस्त्र ही देखील आता चैनीच्या वस्तूंमध्ये गणली जाणारी वस्तू झाली आहे. आणि चैन स्वस्त झाली आहे. 1 टाका पुढचे 10 टाके वाचवतो असं सांगायची वेळच येत नाही, कारण 5-7 वेळेला घालून झाला की तो कपडा जुना होतो. 2 टाके घालून किंवा आतली शिवण उसवून कपडे वापरण्याची गरज नसली तरी तो एक संस्कार होता, हे आपण विसरतोय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी सगळी चांगलीच माणसं आपल्याला भेटतात असं नाही. कुठे छिद्र दिसलं तर त्या छिद्रात बोट घालून फाडून टाकणारी माणसं आपल्या आयुष्यात येतात. पण प्रत्येक वेळेला आरेला कारे म्हणण्यापेक्षा 2 टाके घालून ते छिद्र बुजवून टाकलं तर पुढचे प्रसंग टळू शकतात. काही कलाकुसर केली तर तिथे छिद्र होतं असं कुणाला सांगूनही खरं वाटत नाही. तसं आतील शिवण उसवली तर आपल्या प्रत्येकामध्ये जी आत आत माया असते त्यात अशा माणसांनाही सामावून घेता येतं. हा संस्कार पोचवता यायला हवा. धन्यवाद.